म्हणजे फोटो काढल्यावरती गायब असेल. हा, दिसतच नव्हती फोटो. आणि माझ्या मामाला ती दिसायची की बाया मेलेल्या किंवा काय काय माहित नाही. 4-5 जणी रात्रीच्या ब्लाऊज वगैरे काढून पदर घेऊन असायच्या. तिनं काढलं. लिटरली भाकर अशी सरकडत सरकडत जायची, तर कोणी तिला बघितलं त्या भाकरीला जाताना तर ती भाकर तिथेच पडायची, थांबायची म्हणजे. वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. तर आज व्हिडिओ मध्ये काहीतरी वेगळं होणार आहे. आज व्लॉग नाही तर आज पॉडकास्ट होणार आहे. आणि पॉडकास्ट हा अशा गोष्टीवर होणार आहे ज्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत आपण लहानपणी आपल्या आई वडिलांकडून आणि आजी आजोबांकडून जे जे ऐकलेलं आहे आतापर्यंतच. जसं की भूतांच्या गप्पा जे आपण ऐकलेल्या आहेत, आपल्या आई वडिलांनी या लोकांनी आपण अनुभवल्या आहेत त्या गोष्टी, तर त्या आपण आता ह्या पॉडकास्ट मध्ये कव्हर करणार आहोत. तर हे नवीनच आहे, तर आपण बघूयात. माझ्यासाठी पण नवीन आहे आणि जो पॉडकास्ट मध्ये आलाय त्याच्यासाठी पण नवीन आहे. तर आता बघू. माझ्यासाठी सुद्धा आहे ना. तर बघू आपण की आता हे कसं होणार आहे. तर आपल्या समोर बसलेले आहेत मनीषा गाडे. तर त्या माझ्या मम्मी आहेत. तर वळूयात आपण थेट आपण कसलाही उशीर न करता आपण सीधा प्रश्नांकडे वळूयात. तर आपण सुरू करूया. आता आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न नसेल तो कधीच, कारण मी विचारलेला नाही, तर तो आहे हगताय ना सगळे, हगायलाच पाहिजे. शी हागऱ्या. सांग आता कुठला असा किस्सा आहे का तो तुझ्या लक्षात आहे? हो, आहे ना. माझा चुलता भावकी म्हणून असंच एखाद्या वेळेस बाथरूमला गेला. बाथरूमला गेल्यानंतर तिकडं त्याला भूत लागले 2-3 भूत लागले. तर तो आला असा घरी येण्यासारखा करत. तर भूत लागले म्हणजे नेमकं काय आहे? म्हणजे तो काय आहे? म्हणजे भूत आहेत की काय? भूतच आहेत. भूत आहेत. हा, आहे. देव आहे म्हटल्यावर भूत पण असणार ना. तर देवांना तुम्ही मानता? देवांना तर सगळेच मानतात, तसेच भूतांना पण मानतात. अच्छा. भूत पण तर आहेत. त्यांना भूत लागलेलं त्यावेळेस. भूत लागलेलं घरी येऊ सर येण्यासारखा करत होता. हे ते मग आम्ही बाबा आणला. त्या बाबाने त्याला बघितलं आणि लिंबाच्या झाडाला बांधलं. लिंबाच्या झाडाला बांधलं आणि लिंबाचा फोक काढला आणि त्याने मारायला लागला. बाबा? बाबा लिंबाच्या झाडाला बांधलं त्याने आणि त्या फोकाने लागला मारायला. आम्ही सगळे बघत होतो असे. लहानपणी सगळे चुलत्याला माझ्या मारतात, चुलत्याला नाव विचारते, बाबा तू कोणस कोणस. तो नाव सांगायलाच तयार नाही. तो विचारायचं सांग तू कोणस, सांग तू कोणस. तो बोलतच नस. तो फक्त त्याच नाव घ्यायचा बाबाचा. मी हा आहे, मी तो आहे असा करायचा. त्याला लिंबाच्या फोकाने एवढं मारलं त्याला. आणि मारल्यानंतर त्याच्या तोंडामध्ये चप्पल दिली. तर जिथून तो आलता तिथेच तो घेऊन गेला. चप्पल दिली? चप्पल दिली तोंडामध्ये. म्हणजे मारल्यानंतर ते भूत निघले किंवा नाही निघले ते त्यांनाच माहिती. मग ती चप्पल त्याने उचलली आणि जिथे त्याला भूत लागले होते त्याच ठिकाणी ती चप्पल नेऊन टाकली आणि त्यांनी 2-3 खिळे घेतले आणि पिंपळाच्या झाडाला ठोकले आणि सांगितलं आता भूत निघले. त्यावर तो 1-2 घंट्यांनी फ्रेश झाला. मामा? हा, चुलता माझा, चुलत चुलता. 2-3 घंट्यांनी फ्रेश असा वाटला. फ्रेश रात्रीच्या टायमाला डबल त्याला थोडस येण्यासारखा लागला करायला. डबल असा झटका आला. मग डबल त्याच बाबाला बोलवलं. काय त्याने मंत्र संत्र केले. मग ते 2-3 दिवसानंतर बरा झाला. 2-3 दिवसानंतर? म्हणजे झालं त्याच दिवशी बरं असं वाटतंय, पण थोडस राहिलं असेल किंवा नसेल. त्यावेळेस का झालं जेव्हा खेळ ठोकले होते? आता ते खेळ कसं- कोणी काढलेले काय? ते खेळ तर अजून आहेत तिकडच. कितीतरी खेळ. पिंपळाच्या झाडात? आणि कितीतरी लोकांना भूत लागले. तर पिंपळाच्या झाडाचा आणि वडाच्या झाडाचं म्हणजे काय संबंध आहे? ते काय माहिती नाही बघ. पिंपळाच्या झाडाला तर मुंजा बोलतात. आता आपण बोलतो वृक्ष बोलतो. पहिले लोक त्याला मुंजा बोलायचे. मग आता ते काय माहित नाही त्यांचं. त्या पिंपळाच्या झाडाचं काय आहे. अच्छा. तर मग आता जे काका आहेत ते व्यवस्थित आहेत?
हा व्यवस्थित आहे. पण ते आता ते वारले गेल्या वर्षी. अच्छा. तर दुसरा कुठला किस्सा आहे का असा? दुसरे तर खूप सारे किस्से आहेत. मी माझ्या मामाच्या गावाला होते, बळेगाव म्हणून. तिथे माझी आजी सांगायची, तू पण बघितलंस ना, माझा आजा त्या झोपडपट्टीत राहायचा, बघ त्याच्याकडे बगीचे वगैरे आहेत. त्याच्या पाठीमागून घोडागाडी जायची, आवाज यायचा रात्री 3-3:30च्या सुमारात आवाज यायचा. घोड्याच्या गळ्यामध्ये झुला राहायचा किंवा काय ते कुकुराचे ते झुले असायचे, ते वाजायचे, घोड्याच्या पायामध्ये राहायचे. त्याचा आवाज यायचा, त्या कुकुराचा एवढा आवाज यायचा. 2-3च्या सुमारात तर झोपच उडायची. असं सगळं शांततेत त्यात आवाज यायचा. सकाळी आपण विचारलं तर सांगतच नसत. कोणी बोललं काय नाही असे करायचे. आणि एक दिवस असंच माझा मोठा मामा तो उठल्याला, त्याला सगळं माहिती म्हणजे त्यांच्या गावामध्ये घडतंय तर त्यांना माहिती, सगळं त्यांना येतं जातं सगळं माहिती. म्हणजे असंच आम्ही सगळ्यांनी फोर्स केला, काय रात्रीच्या टायमाला एवढं जोरात आवाज येतोय ग रात्रीच्या टायमाला. आजीला विचारलं, आजीनं सांगितलं, बाई आमचा इथला एक राखणदार आहे म्हणे, तो रात्रीच्या टायमाला निघतो कंदील घेऊन आणि घोडसवारी करतो. आता राखण कशाची करतो हे माहिती नाही, राखणदार म्हणून सर. अच्छा, ते राखणदार वगैरे हे खरं आहे, पण असं काय आहेच खरं, कारण त्यांना ते विश्वास होता, भरोसा आहे म्हणून ते म्हणायचे खरंय. पहिलं खूप काही अशा गोष्टी कोणाला आजी सांगायची, धन भेटायचं, त्या धनाला राखणदार राहायचा, किंवा काही त्यांनी असं बनवलं तर त्याला राखणदार, असं कसलं तरी बेंडकीचं बनवून चित्र टाकायचे किंवा कसलं सापाचं बनवून टाकायचे. तर ते बेंडकीचं आणि सापाचं एकदा डिटेल मध्ये सांगा ना काय. बेंडकीचं म्हणजे काहीतरी त्यांनी चांगलं जेवण वगैरे, आता पहिलं काही एवढं खायला भेटत नव्हतं, व्यवस्थित जेवण वगैरे, हे फॅमिली जास्त राहायची, माणसं जास्त राहायचे घरामध्ये. हे कशा चोरून लपून खायच्या, चोरी करून खायची. एक दारात उभा राहायची, बघ सासू आली का दुसरी दारात उभा राहायची. मग असं यांचं जेवण कधी सणावाराला पुरणाच्या पोळ्या, कुरडया, पापड, हे असं बरेच आयटम बनवायचे. काय म्हणतात त्याला, पंचपक्वान. त्या पंचपक्वानासाठी मग ते एक राखणदार बनवायचे असे जुने लोक. माझी आजी सांगायची, त्यांची सासू सासऱ्याच्या टायमाला तर काही पिठाचा साप बनवून ठेवायचे त्यावर. कोणी समजा आलं नाही पाहिजे किंवा घेतलं नाही पाहिजे, हात नाही लावला पाहिजे, ह्या अशा गोष्टी घडायच्या. तर ते पिठाचा साप, मग त्याच्यावर विश्वास ठेवायचे लोक की हा तर पिठाचा आहे, ओरिजिनल थोडी आहे. हा, तो व्हायचा जणू ओरिजिनल. आता होत होता की नाही काय माहित नाही, कोणी हे करायला गेले की तो व्हायचा ओरिजिनल. बोलायचे म्हणजे हात नसं लावू देत कशाला, असं म्हणजे कोणी त्याच्या जवळ गेलं घ्यायला गेलं तर मग तो सापात रूपांतर व्हायचा ओरिजिनल मध्ये. आता पहिले असे बोलत होते, आता हे काय आपल्याला माहित नाही खरं की खोटे. आणि माझी आजी हे लोक सांगतात. आता ते सांगतात तर त्यांच्या परीने असेल बी किंवा नसेल ते काय माहित नाही. आता आणि आमच्या समोर तर घडल्या गोष्टी म्हटलं तर ह्या अशा वाटत्या खऱ्या, कारण माझी आई वारली होती झाले 27 वर्ष, आणि माझी आई तिथेच होती माहेरामध्ये. तिला पॅरालाइज झालेला तर ती भावाकडे यांच्याकडे राहायची. 10-11 वर्ष तर तिथेच राहिली. जेव्हा माझी आई वारली, त्या भाऊ बहीण भावंडाचा जीव जास्त होता एक दुसऱ्यात. माझी आई वारल्यानंतर मग जेव्हा ही गंगाला तिला हे केलं, जे नेलं सरणावर, सरण वगैरे नसलं, तिला घेऊन गेले तर तिला असं आगीन डाक द्यायच्या टायमाला एवढा पाऊस आला, खूप पाऊस. आता ती खरंय आमच्या समोर घडलेल्या गोष्टी. एवढा पाऊस आला, एवढ्या पावसामध्ये माझ्या आईचं सरण बिलकुल विजलं नाही. दोन्ही साईडनं पाणी, आणि त्या पाण्यामध्ये माझ्या आईची लाकडं जळतात. त्यात माझी आई पण, माझ्या आईची लाकडं त्याच्यात जळतात. माझी आई जळती त्या असं त्या गंगेमध्ये, पण साईडनं पाणी त्या टायमाला. आणि ज्या टायमाला राख उचलली माझ्या आईची दुसऱ्या दिवशी, तेव्हा ती राख माझा मामा टाकायला गेला तर ते साडी, तिचे अंगावरचे कपडे वगैरे त्या गंगेमध्ये, तर ती साडी अशी त्याला येऊन अशी गोल गोल राऊंड मारायची पाण्यामध्ये. ते सोडून अशी पुढे करायचं तर ती वापस मागे यायची आणि त्याला राऊंड मारायची. माझ्या मामाला गोल असा राऊंड मारायची, सोडतच नव्हती. कुठे जाऊन मग तो काहीतरी कोल्ला वाटतंय का काय त्याची त्याला माहिती, मग ती साडी त्याला सोडून गेली. त्याच्यावर असंच 8-15 दिवसांनी, महिनाभराने
ती जसं जसं माझा मागचा मामा असंच रात्रीच्या टायमाला पाणी उसाला पाणी वगैरे धरायला जायचा, त्या टायमाला माझी आई पण त्याच्या सोबत राहायची. त्याला या साईडला ती चालायची, एका साईडला ती चालायची, एका साईडला माझा मामा चालायचा. आणि माझ्या मामाला ती दिसायची, कितीतरी दिवस दिसत होती. लिंबाच्या झाडाखाली बसायची, बोलायची, भाऊ टेन्शन घेऊ नको, मी आहे, घाबरू नको. रात्रीच्या टायमाला जायचं उसाला पाणी द्यायला. तेव्हा लाईटी वगैरे काय नसेल, बॅटरी घेऊन जायचं, ती सोबतच राहायची. आणि त्याला दिसायची, त्याला बोलायची की भाऊ मी आहे, घाबरू नको, असं मामाने सांगितलं. असं मामाने सांगितलं. म्हणजे मामा बोलायचा घरी आल्यावर सकाळी, टेन्शन मध्ये राहायचा का, तर बोलायचा अक्का मला दिसली, असं असं बोलली. माझी आई त्याच्यापेक्षा मोठी, अक्का मला दिसली, असं बोलली, लिंबाच्या झाडाखाली बसलेली, मांडी वगैरे घालून, आणि मला बोलली, असं माझं मामा सांगायचं. आता काय माहिती नाही. त्यानंतर माझी आजी पण सांगायची. आणि आमच्या इकडं असंच पाहुणे आले तर रात्रीच्या टायमाला 2-2:30 वाजता उठले वाटतंय बाथरूमला. उठल्यानंतर 2-2:30-3च्या टायमाला उठल्यावर आमच्या इथे ते हापसीच्या बाजूला 4-5 जणी बाया मेलेल्या किंवा काय काय माहित नाही, 4-5 जणी रात्रीच्या 1-1:30-2च्या सुमारामध्ये फुगड्या खेळायच्या. आवाज यायचा हापसीचा. मेलेले आहेत ते, हा मेलेल्या हापसी राहायची. हापशीच्या बाजूलाच असं अवतीभोवती, अवतीभोवती रात्रीला कोणीच जात नसत. आणि फुगड्या खेळायच्या, जोरात हसायच्या. ते आवाज यायची, ज्याच्या राशी त्याला यायचे. आता आम्हाला येत नव्हते, त्यांना यायचे. तर आम्ही जर उठलो, हे जाऊ नका ग, हे नका करू ग, बाहेर नाही जायचं, असं आता आम्हाला जाऊ देत नसत. पण आता पाहुणे आले तर आता पाहुणे काय उठवलं नाही, अचानकच ती बाई गेली. गेल्यानंतर मग आता घर माझं असेल त्या बाजूलाच थोडस समजा 2-3 मिनिटाच्या अंतरावर हापसी, 2-3 मिनिटाच्या म्हणजे असं. तर तिथे ती गेली आणि तिनं हापसी, ते खेळ चालू होता किंवा नाही, तर तिनं तिथं गेली आणि पाणी घेतलं. हापसीचं जवळ आहे, आता पाणी घेऊन बाथरूमला गेली. घरी आल्यानंतर तिचा वेगळाच वेश झाला, याच्या वडारणीच्या रूपात आली. वडारणी म्हणजे ते दगड वगैरे ठोकतात ना, खिळे वगैरे, पाटे रुचणे बनवतात, त्याच्या रूपात आली. आणि ते लोक असं ब्लाऊज वगैरे काढून पदर घेऊन असायच्या. तिनं काढलं ब्लाऊज. ती आल्यानंतर तसं झालं आणि कोणालाच माहित नाही कुठे गेली, काय गेली. आणि दरवाजा उघडा. घरी आल्यावर ती आली बरोबर. घरी आल्यानंतर तिचा वेगळाच वेश. माझ्या आता आजी हे लोक सांगत होते, म्हणे घरी आली, ब्लाऊज काढलं आणि ते पदर असा कमरेला खोसून वडारणी सारखा तो बांधला आणि दगडाला ठोकत बसली आणि वडारण्याच्या भाषात बोलायला लागली. सगळे आवाज कसा येतोय ठोकल्याचा, काय ठोकते, तर दगड ठोकू लागली आणि वडारणीच्या भाषेत बोलू लागली. तर माझं मामा हे सगळे लोक उठले, आजूबाजूचे पण, आम्ही सगळे उठलो. आणि हे काय तर कपडे, ते घाबरलो तिला बघून. ते वेगळंच, ते पुचुडा बांधलेला वेगळा, ते पदर वेगळा, ब्लाऊज पडला एका साईडला आणि ठोकत बसली अशी. तिची ती वडारणीची भाषा. दुसऱ्या दिवशी सकाळी कसं तरी करून तिला माझ्या मामाने यांनी ह्या लोकांनी तिला घरात बंद केलं. पण ती ऐकायलाच तयार नाही, तिचा जोरच तो ठोकायचा. आणि मग दुसऱ्या दिवशी महाराज, तांत्रिक, मांत्रिक, ते लोक कोण, महाराज आता गावाला असतात, ते लोक आले. आणि आल्यानंतर मग तिचं ते भूत काढलं, तिला मारलं, हाणलं, काय केलं माहिती नाही घरामध्ये. तिचं ते काढलं भूत, तेव्हा ती फ्रेश झाली. आता ह्या सगळ्या आमच्या समोरच्या गोष्टी, आमच्या देखत झालेले हे सगळं रात्रीच्या टायमाला. बाकी तर काय, हे सगळं आम्ही रात्रीच्या टायमाला बघितलं. आता मी आणि पप्पा गेलतो, पप्पाला पण तिकडे जाऊ देत नव्हते. रात्री पप्पा 2-2:30 वाजे 1-1:30 वाजेपर्यंत झोपत नसत. आणि इकडे तिकडे फिरायचे, मित्र वगैरे राहायचे, तर पप्पा जायचे तिकडे पप्पाला जाऊ देत नव्हते. नाही तिकडे नाही जायचं असे बोलायचे. पप्पा म्हणायचे का नाही जायचं, नाही बाबा नाही जायचं. म्हणजे तिथं ना बाया फुगडी खेळतात आणि हसत्यात भिसत्यात, मस्ती करतात असे बोलायचे. पप्पाला ते जोकच वाटला माझ्या, म्हणजे आपण फुगडी खेळू त्यांच्या बरोबर असे म्हणायचे पप्पा. पण माझे मामा हे लोक त्यांना तिकडे जाऊ देत नव्हते. हे रात्रीच्या वेळेस दिवसभर काय नाही, रात्रीच्या टायमाला.
पहिले काय बाथरूम वगैरे नव्हते, बाहेर जावं लागायचं बाथरूमला. आमचं रोड एवढं जागा आहे पुढं, खळं म्हणतात त्याला, खळ्याच्या पुढं रोड आहे. रोडच्या साईडला बसायच्या बाथरूमला बाया वगैरे रात्रीच्या टाइमला, दिवसा नाही. आणि त्याच्यावर 2-3 मिनिटाच्या अंतरावरच ती हापशी थोडं पाणी वगैरे भरायला. असं. कितीतरी अशा घटना आहेत आमच्या समोर झालेल्या किंवा आजीनं सांगितलेल्या. तर कुठल्या असं चेटकिनीचं मी ऐकलेलं खूप लहानपणी. हा, चटकिनीच होतं ना. चेटकिनी काय? खरी आहे, काय आहे तिच्या मागे, म्हणजे काय आहे तिचं नक्की काम काय आहे? हे तर तुझ्या आजीनं सांगितलेलं. हो, मला आजीने सांगितलं, पण काय आहे ते? चटकिनीचं काय काम? आता आपण काही बनवलं जेवण वगैरे, तर भाकर जर बनवली, तिला भाकर पाहिजे, भाकर अशी जाती चालत चालत तिच्या मागे. तर हे काय, मी पण ऐकलेलं हेच, पण हे नीट नाही ऐकलं. तर काय डिटेल मध्ये एकदा? चटकिनीचं काय म्हणजे, आता तिला आपण काही चांगलं वगैरे, आता बाजूला समजा चटकीन आहे, आता माहितच नाही ती चटकीन तर आहे मी का काय काय. ऐकलेलं, तर आपलं गाव, तर त्या गावामध्ये असं होतं की त्या टायमाला एक आजी असायची. तिला चेटकीन किंवा काही बोलतात, ती काय जादू टोना करायची ते माहिती नाही. ती तिच्या घरात असायची आणि तिच्या 10 घरं सोडून, 5 घरं सोडून, ज्या घरामध्ये पण चांगलं जेवण बनलंय किंवा नाही का, खूप सारे जर कोणी मोजून 10 भाकरी बनवल्या, 10 किंवा 9 भाकरी बनवल्या किंवा भाजी बनवली, तर मी असं ऐकलं की ती चेटकीन काय करायची, तिच्या घरी तर जेवण नसायचं तर ती काहीतरी तंत्रमंत्र करून त्या भाकरी ह्या आणि भाजी. 4-5 घर सोडून ह्या भाकरी तिच्याकडे चालत जायच्या. आता हे किती खरं आहे, किती याच्या मागे लॉजिक आहे, सायन्स आहे, काहीच माहिती नाही. फक्त ऐकलंय, बघितलं तर मी नाही हे अजून. पण हे खरं आहे की खोटं आहे? म्हणजे ते चालत जायच्या, म्हणजे लिटरली भाकर अशी सरकटत जायची. आणि जशी कोण, आता लोक बोलत असतील नजर तिच्यावर पडली, कोणी बघितलं नाही का एवढे 4 घर सोडून, तर कोणी तिला बघितलं त्या भाकरीला जाताना, तर ती भाकर तिथेच पडायची, थांबायची म्हणजे. तर हे किती खरं आहे, काय आहे? हो, आहे खरं. आता कितीतरी वेळेस आता जेवण जर बनवलं केलं की ऑटोमॅटिक जेवण कमी व्हायचं, भाजी कमी व्हायची, भाकरी कमी व्हायची. अरे असं कसं समजत नसतं, जेव्हा एवढ्या भाकरी टाकलेल्या कमी कशा झाल्या, एवढी भाजी, एवढं मटण वगैरे बनवलेलं एवढं कसं कमी झालं, अशा ह्या तर हे गोष्टी. तुझ्या म्हणजे माझ्या देखत नाही असं, पण तुझी आजी सांगत होती. पण जेवण कमी होतं हे नक्की. अच्छा, अजून कुठला असा एकदम भयानक काय किस्सा घडलेला, खूपच भयानक आहे? आता मी सांगितलं की असं भीतीच वाटते, म्हणजे असं काय? भीती वाटायसारखं तर काय, भूत आहेत म्हटल्यावर भीती वाटतेच. ज्याच्या राशी आहेत त्याला पण लागतात. असं काय घडलेलं का की ते खूपच भयानकच होतं माझ्या समोर झालेलं, किंवा आजी आजोबाने सांगितलं की खूपच भयानक होतं हे, तर बघतानाच तर का असं काय? जसं मी ऐकलेलं आहे की जे मॉमेडियन लोक आहेत, ते बाबा असतात, त्यांची इथे जर भूतं काढे, तर त्यांचं काहीतरी आहे मस्जिद वगैरे, तर तिकडे भूतं काढायला खूप लोक आपल्या गावाकडे पण असतात, त्यांच्याकडे भूतं काढायला जातात लोक. तर तिथे काय घडलेलं असं काय आहे का? हो, तिथे माझ्या आत्याला लागले होते वाटतं भूत, 1-2 होते. मीरा भूत दत्ता. लागणं म्हणजे काय? भूत भूत म्हणजे अशीच वेड्यासाठी करायची, कपडे वगैरे काढायची. कोणी म्हणायचं वेड लागलंय, कोणी म्हणायचं भूत लागलंय. आता वेड लागले तेव्हा माझं लग्न झालेलं, मला तुम्ही मुलं नव्हते काय, गवंडीला राहायचे. ती 2 नंबर चाळीमध्ये राहायची, मी 4 नंबर मध्ये राहायची. तर माझी आत्या ती एवढं काय आठवत नाही, म्हणजे येड्यासारखी करायची. तिला बांधून टाकायची, रात्रीच्या टायमाला निघायची बाहेर, कपडे वगैरे अंगात घालत नसं, अशी आडायची, वळायची, येड्यासारखी करायची. तर कोणी म्हणायचे तिला वेड लागले, कोणी म्हणायचे भूत लागलंय. तर वेडाच्या हॉस्पिटलमध्ये बी नेलं, काहीच फरक नाही. मग शेवटी दत्ताला नेलं. तर तो आहे ना रे रोडला, नेल्यावर मग तिथे 8-15 दिवस तिला साखळदंडाने बांधलेलं. ते एक विचित्र होत, घाबरायसारखी घटना. हालत एवढी बेकार होती, तिला 15 दिवस, मला वाटतं 15 दिवस, महिनाभर तिला साखळदंडाने बांधलेलं. ते बांधून काय करतात? बांधून मग आता काय माहिती, काय मारतात, हाणतात,
आणि भूत काढतात. ते लोक खूप मारतात, काही मंत्र बिंत्र बोलतात, मारतात, रिंगण करतात, या सगळ्या गोष्टी करतात. रिंगणामध्ये बसवतात, विचारतात. तो विचित्र आणि घाबरायसारखं होतं, कारण ते समोर बघितलेलं एवढं डेंजर. भूत नसते तर एवढं येण्यासारखे केलं असतं का? पण याच्या मागे पण सायन्स आहे ना, की मल्टिपल डिसऑर्डर काय होते असं. त्याच्यावर मूवीज अशा बनलेल्या आहेत, बुलबुलैया, चंद्रमुखी. या मूवीज ज्या आहेत त्याच्यामध्ये हेच दाखवलेलं आहे की तिच्या अंगात येते त्या तिच्या बाईची कोण आहे. पण नंतर सायंटिफिक तिला प्रूव्ह करतात की नाही, तिचाच मल्टिपल डिसऑर्डर आहे, की तिला काहीतरी पुस्तकं वाचल्यावर ती स्वतःला त्या गोष्टीमध्ये ही करते कन्वर्ट. आता असं काही गोष्टी आहेत काय? आता सायन्स निघलंय, सायन्सच्या थ्रू माहिती पडतं. पहिलं सायन्स थोडं होतं, सायन्स थोडं पहिलं लोकांना माहित होतं की हे सायन्स आहे, हे असं सायन्स असं स्टेप बाय स्टेप केल्यानंतर कळेल, असं थोडं होतं. ते त्यांचे आता अजून पण मुलाजीनच बोलवतात. काही अजूनही तेच लोक भूत काढतात. सायन्स थोडं हे करतंय, पिक्चर मध्ये दाखवतं सायन्स. सायन्स असेल बी कोणाला माहिती. पण अजून आपल्या गरीब घराण्यामध्ये मला कुठं असं काही प्रॉब्लेम झाला तर पहिलं आपण मुलाजीलाच बोलवतो, पहिलं भूत काढणाऱ्यालाच बोलवतो, सायन्स वाल्याला थोडं बोलवतो. बरोबर की नाही? अजून असं काय? अजून असं काय म्हणजे आता माझ्या आईचा तर किस्सा मी सांगितला. माझी आई भेटायची, हे ते करायची, यायची जायची. आता माझा आजा वाढदिवसाचा होता, तेव्हा माझा मोठा आजा, माझे आईचे चुलते मोठे, त्यांचा ऍक्सिडेंट झाला मोठा. ऍक्सिडेंट झाल्यानंतर 3-4 दिवस, 2 दिवस तर त्यांची बॉडी म्हणजे 2 दिवस बॉडी सापडलीच नाही. एकूण तिकून ती शोधली तर मुंडकं सापडलं नाही, मुंडकं उडालं होतं. मुंडकं उडाल्यानंतर कितीतरी दिवस ते सगळ्याला अर्धधड दिसायचं, माझ्या आज्याला दिसायचं, घाबरायचे सगळे, बापरे अर्धधड. पण असं सांगत नव्हते की दिसतंय किंवा ते घाबरायचे. रात्रीच्या टायमाला दिवसा असं विषय काढीत नसल, जात नसल. 3-4 दिवसांनी मग ते मुंडकं सापडलं. 3 दिवसांनी मुंडकं सापडलं आणि मग ते लावलं, म्हणजे आणलं त्यावेळेस. बॉडी ती बॉडीचं त्या दिवशी हे केलं, त्याला आगीन टाक दिला. मुंडक्यासाठी नाही थांबली, कारण जसा पटका होता, पटक्या सहित मुंडकं होतं. मध्ये कितीतरी दिवस ते चालू राहायचं. घाबरायचे मग सगळे, घाबरायचे, बोलायचे. रात्रीच्या टायमाला 8-9च्या नंतर आता गावाला लाईटी वगैरे नसायची, तर बाहेर पडू द्यायचे नाही, कुठं जाऊ द्यायचे नाही. आता जास्त लांब पुढं माझा आजाच, आता 2-3 वर्षाच्या पूर्वी तू असा लहान असायचा, आणि त्याच्यानंतर आता 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता त्यांनी ते घर त्यांनी तोडले. असं दादा बाहेर बाज घेऊन झोपायचा, दादाची बाज इथून उचलायचे, इथे ठेवायचे, तिथून उचलायचे, तिथे ठेवायचे. मग कोण ठेवत होतं? चोर तर येत नव्हते. दादाच्या राशी, दादा सकाळी म्हणायचे, आम्ही म्हणायचो दादा तुमची बाज इथे होती ना? हा म्हणे रात्रीचे उचलून इथे ठेवली. दादा त्या बाजीवर झोपलेला असायचा, ती बाज धरून ते असे उचलून इथे ठेवायचे, इथून उचलून तिथे ठेवायचे. त्यांना कळत नव्हतं? त्यांना कळत होतं, पण ते काय बोलत नव्हते. त्यांना कळत होतं हे माणसंच आहेत, भूत. ते म्हणायचे, आम्ही विचारायचो सकाळी, दादा तुमची बाज इकडं कशी काय आली बाज? दादा म्हणायचे, हा रात्रीला उचलून ठेवले, असे बोलायचे, पण सांगत नसे. आता 2-3 वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे. 2-3 वर्षापूर्वी आम्ही लोक गेलो तसंच, बाज इकडून इकडून तिकडं व्हायची. मग कोणी असं रात्रभर असं लक्ष नाही ठेवलं कोणी, की कोण करते कसं होत आहे? एवढं लक्ष, खाली अंगण केवढं, वाडा केवढा, वाड्याच्या आतमध्ये राहायचे सगळे, आणि एवढं कोण लक्ष ठेवायला झोपा यायच्या, दिवसभर काम करून लोक थांबलेले.
ते तर काय अजून पण ते सॉल्व्ह झालं नाही की बाज नेमकी ठेवतोय कोण. आता तर बाहेर झोपतच नाही दादा, आतमध्येच झोपतो. पण पहिलं सगळेजण राहायचे असे तर मग दादा बाहेरच झोपायचा एकटा. चोर म्हणले तर बाज थोडी उचलणारच, चोर बाजच उचलणार मग. आणि त्यांच्या शेतात पण राखणदार एक साप आहे मोठा, त्यांचं शेत पण तो राखण करतो. कोणी असं आलं की येऊ देत नाही त्याला. नाही ज्या गोष्टी समजा एखादं कोणी आलं ते नाही आवडलं तर त्याला तो दिसतो, त्याला घाबरून पळतात ते. डबल त्या शेतामध्ये कोणी जात नाही. आता मध्ये मेंढर घेणारे लोक आलेले, आता त्याला ते त्यांनी जागा करून दिलेली मामाने की बाबा तुम्ही, त्या लोकांना पाहिजे असतात ना मेंढर वगैरे जागा, आदिवासी लोक किंवा, तर त्यांना जागा करून दिलेली शेतामध्ये, तुम्ही इथे राहा मेंढर घेऊन जाईल. तर मग त्या मेंढरावाल्याला त्याला पटलं नाही किंवा काय जे असेल ते, मेंढरावाल्याला रात्रीच्या टायमाला निघला एवढा मोठा साप, आपल्या गाडीचं चाक आहे का तेवढा, एवढा मोठा साप तो आजगर असल्यासारखा तो निघला. ते लोक त्या साप काय केलं तर नाही, पण त्या सापाला घाबरून ते लोक निघून गेले, राहिले. त्यांच्या 7 एकर जमिनीमध्ये तो राखण करतो. अच्छा, म्हणजे राखणदार माणूस नाही सोडून बाकी प्राणी वगैरे पण असते. काहीतरी नवीन ऐकायला मिळालं. अजून काय प्राणी सोडून म्हणजे आहे. आणि असे बरेचसे काही गोष्टी नाही आवडल्या तर तो दिसतो. बऱ्याच जणाला दिसलेला आहे, आम्ही तर कधी बघितलं नाही, आम्हाला कधी दिसला नाही ना बघितला नाही. पण सांगतात की आहे आपल्या शेतात राखणदार. मामा पण बोलतोय काय टेन्शन नाही, काय नाही, शेतात राखणदार आहे, बिंदास राहतो. आणि त्याच्या भरोशावर रात्री कधी पण शेतात जाते. आता बरेच दिवस माझी आई त्याला दिसायची, आता दिसत नाही. आता बोलतो दिसत नाही म्हणून, पहिली दिसायची, सोबतच राहायची, बसायची, पण आता नाही. आता बोलतो आता बिंदास जातो. आता पहिल्यापासूनच आहे त्यांच्या शेतात राखणदार, असं नवीन नाहीये. पण तो घाबरत नाही, एकटाच जातो, एकटाच येतो. बोलतो माझ्या पाठीमाग आहे, मला भीती वाटत नाही. भूताला बोलतो जवळ आलास तो मारल, हाणन, असा बोलतो. कुऱ्हाडीन तोडन, शिव्या देतो भूतांना. भूत बोलतात, तिथे भेटतात त्यांना, त्याला दिसतं असं तो सांगतो. त्याला दिसतो, त्याला भूत दिसतात रात्रीच्या टायमाला, असं तो सांगतो. आता काय माहिती, आता बरे, आता आमचं लग्न झालं तेव्हापासून आम्ही कधी त्याला भेटलो नाही, कधी विषय निघला पण नाही कशाचा. लग्न झाले या लग्नाच्या अगोदरच्या गोष्टी. आणि दादाचं म्हणशील तर या 2-3 वर्षापूर्वी, म्हणजे पहिल्यापासूनच आहे, पण 2-3 वर्षांनी आम्ही बघितलं बी ना अनुभवलं पण. बघितलं पण अनुभवलं पण. गावाला माझ्या माहेराची, त्या माझ्या माहेराला, आमच्या घराला खेटून नदी, नदीच्या समोर काय असं सैलानी बाबाचं आमच्या दाराच्या समोर आहे, सैलानी बाबा म्हणूनच. आणि ठाणू या साईडला आमच्या 2-3 मिनिटाच्या अंतरावर नदी, नदीच्या वरती सैलानी बाबा, त्याच्या बाजूला आड, या सगळ्या अशा. आणि हे सगळं राहायचं. पण जे काय भूत मन काय मन तर ते नदीच्या वर यायचे, पण त्या इकडं सैलानी बाबा असल्यामुळं इकडं आतमध्ये एंट्री करत होते. कोणी तिकडं गेलं 2-2:30 वाजता, तिथं सैलानी बाबाच्या तेवढ्या साईडला उभा राहिलं किंवा काही केलं तर कोणालाच काही नाही भीती. पण कोणी बाथरूमला वगैरे रात्रीच्या टायमाला गेलं की तिथून तो घायल होऊनच यायचा माणूस. ते कसं काय म्हणजे घायल म्हणजे असा येण्यासारखा करायचा, नाही तर वेगळंच काही बोलायचा, वेगळ्याच पद्धतीनं कसलं पण शिव्या काय द्यायचा. जे हावभाव जे भूत करतात का तोच हावभाव माणूस करतो, असं आम्ही आमच्या डोळ्यांनी पण बघितलं. म्हणजे तो तर नॉर्मल आहे, पहिला नॉर्मल बघितलं, याला काहीच नाही. आणि मग असे वेगळ्या अवस्थेत कसा, वेगळं बोलणं कसं, आवाज वगैरे, वेगळे आवाज, वेगळं बोलणं, वेगळे हावभाव, पाहणं वेगळं, नजर एका साईडला, नजर वेगळी, बोलणं वेगळं.
ऍटिट्यूड मध्ये राहायचं. ऍटिट्यूड. अशा या गोष्टी घडलेल्या आहेत आमच्यासोबत नाही, म्हणजे असं पाहायला छोट्या मोठ्या गोष्टी बघितल्या. आता माझ्या चुलत चुलत्याचं पण बघितलं, हे पण बघितलं आम्ही, आमच्या दादाचं पण बघितलं, शिवाय मामाने पण सांगितलं की राखणदार आहे बाबा, घोंगराची गाडी आहे, घोडा गाडी घेऊन जातो माणूस, तो राखण करतो पूर्ण ह्या झोपडपट्टीत. त्याच्या आडवं जरी कोणी गेलं तरी तो बघत नाही, मग त्याच्यावर तो गाडी घालतो. मग तो माणूस असो नाही तर कोणी असो त्याच्या रस्त्यामध्ये यायचं. आता जास्त लांब कुठं, आपला बस पप्पाचा मित्र आपल्या पिंपळगावामध्ये ते घर नाही का त्या रात्री, ते माहितीये ना, तर ते घर ते बाजूचं आपल्या. आता तसं नाव जरी घेतलं तर ते भीती वाटते. तर ते बाजूचं घर म्हटल्यावर आपल्या 2-3 घर सोडूनच आहे ना, आणि समोर विहीर आहे. तर रात्रीच्या टायमाला तिथे अजून पण, आता सध्या पण तिथं गोसाई येतो. गोसाई म्हणजे कंदील घेऊन त्यांचा राखणदार येतो. तो त्या पलीकडच्या साईडून निघतो, कुठून येतो काय माहित नाही, पण असं माणूस जरी झोपलेला असला ना त्याला तुडून ताडून तो जातो. तर 2दा त्याने तुडवलेले, त्याच्या छातीवर नळीवर असं छातीवर पाय दिला तर तो घाबरून उठलेला, दम घोटलेला, बाबा मला छाती दाबली कोणीतरी, माझ्या छातीवर पाय दिलाय कोणीतरी. किती वेळेस होतो तिथं झोपत नसत, आपल्या घरी येऊन झोपायचं. त्याला 2दा-3दा त्या रस्त्यामध्ये झोपलं, त्या साईडला, त्यापासून आज बाबा इथं झोपलोय मी, नंतर मी तिथं बाजूला झोपतो. बाजूला झोपल्यावर त्याला तकलीफ होत नव्हती. पण ज्या ठिकाणी तो झोपला, मग त्याच्यानंतर त्याचा पाहुणा आला तिथे, मग त्या पाहुण्याला त्यांनी तिथे साईडला जागा, त्याला असं वाटलं की मलाच होतं की काय, म्हणून त्याला तिथे आतरून टाकून दिलं. तर त्याचा पण दम फोडला, त्याच्या पण छातीवर पोटावर पाय देऊन गेला, आणि कंदील असा हातामध्ये, त्याच्या राशीवर त्याला तो दिसला सफेद कपडे. या बाबासाहेबला नाही दिसला. तो घाबरून असा दम फोडला, त्याचा एवढा घामाघूम झाला, उठला, म्हणतो अरे, सांगितलं काय ते केलं नाही, पण सांगितलं की बाबा सफेद कपडे, एवढा लाल फेटा, आणि हातामध्ये कंदील, एवढा उजेड घेऊन, आणि ह्या वरच्या कुठून आला काय आला, इथून तो असा सरळ गेला आपल्या विहिरी बशी. असं अजून पण तिथं कोणी झोपतं. आता ते लोक आले तर आपल्या घरी झोपतात, तिथे एवढं झोपतात, आपल्या घरीच येतात ना, जेवण वगैरे झाले की आपल्याकडेच येतात, तिथे झोपत नाही. तिथं न झोपताना रोडला झोपतात, मग त्यांच्या दाराच्या साईडला. अजून पण आहे. आता आपण म्हणतो आता भूत नाहीये, हे नाहीये, ते नाही, पण आहे, कुठं ना कुठं तरी आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. अजून कुठल्याची गोष्ट नाही पप्पासोबत घडलेली? पप्पासोबत ते भूताची गोष्ट नाहीये, अशाच काही गोष्टी घडलेल्या आहेत. ते काय भूताच्या वगैरे नाहीये, पण पप्पा किती घाबरतात माहितीये तुला, किती भेकाडी आहेत. सोनूच्या टायमाला डिलिव्हरीला मी माझ्या पप्पाकडे होते करमडला. त्यावेळेस पप्पा आलेले मला बघायला आलेले. तर माझा भाऊ तर लहान होता, म्हणजे लहान म्हणजे आपल्या सोमसारखा, तरी पण बराच मोठा होता, 14-15 वर्षाचा पकडून. तर 8-8:30च्या टायमाला पप्पाला बाथरूमला आहे, तो घेऊन गेला बाथरूमला. तर मग आता 8-8:30ला रोडच्या समोर रोड असं आणि शेतात, तर मग आता बाहेर लाईटी वगैरे रोडला तर दिसायचं तिथून क्लिअर. समजा आता शेतामध्ये गेलो तर म्हणे बाबा इथून माणसं दिसतात, जरासं अजून पुढे नेऊ. माझा भाऊ म्हणे चला, अजून पुढे नेलं. तर म्हणे नाही इथं नको, अजून पुढे जाऊ. अजून पुढे नेलं त्याने. आता पुढे नेल्यावर तिथं झाला अंधार, एवढं काही दिसत होतं पण एवढं काय असं वाटलं नाही. मग तिथे मुसलमानाची कबर, आता ते नाही का हरळ फुलं ते टाकते, ते वरच असते ना त्यांची. आता कोणाची तर तिथे, आणि ते जाऊन डायरेक्ट त्या कडावर बसली. तिथेच तिची हाय कबर. कबर तिथं. आणि ते असं वरती त्यांचं ते कशाला बघते ना, आता या साईडला ते पाठीमाग तिथे ते हार फुलं होते. मग यांनी
मामाने काय केलं, काही बोललाच नाही. त्याला माहिती होतं. मग त्यांना आता ते बसायला गेले. आता बसायचंय तिथे, तर असं बुटाने असं आता बघितलं तर म्हणे काय झालं, काय आहे इथे? तर म्हणे अरे हे हार फुलं कशाचे? तर म्हणे सकाळीच माणूस पुरलाय म्हणे इथे. मामा बोलला पप्पाचे 10 गेले आणि 5 राहिले. पप्पा असा चंदू पळाले तिथून, काय समज एवढे घाबरले, घाम फुटला एवढं थरथर, एवढे घाबरले. म्हणे या मला सांगितलं नाही म्हणे, तुम्हीच बोलत होते पुढं पुढं चला म्हणून पुढं नेलं. म्हणे पुढं नेलं तर मग काय मला याच्यावर बसवतो का रे म्हणे कबरवर. असं झालं. आणि जास्त लांब नाही, पप्पा तर एवढे घाबरते. चंबूरला गेलेले, चंबूरला एकदा दोनदा गेलेले. तर चंबूरला गेले 11-11:30च्या टायमाला लाईट गेली. बाथरूमला लाईटला गेले. आता ते खडखड आवाज आला. लाईट गेल्यावर आता उंदर मन काय मन थोडासा आवाज येतोच ना, तसा खडखड आवाज आला. तर पप्पाला वाटलं काहीतरी आहे, खडखड आवाज येतोय. तर पप्पानी आता लाईट गेल्यावर दरवाजा खुला करून माणूस बसलेला बाथरूमला. पप्पानी लघवी त्याच्या तोंडावरच केली त्या माणसाच्या. त्या माणसाला अरे कोण आहे म्हणून तर पप्पा एवढे पळाले घरात, तर तो पाठीमागे लागला पप्पाच्या. पप्पाला काय कोण आहे म्हणल्यावर पप्पाला वाटलं हे भूतच आहे. असं झालं. मग पाठीमाग लागला. मग त्यांनी पाहिलं की कुठल्या घरात घुसतोय, तो म्हणे हा तर वंदनाचा भाऊ आहे. मग हे पप्पा आले आणि त्यांनी बाहेर हे केलं, सॉरी वगैरे काय म्हणले असतील ते. पण तेव्हा पप्पाले घाबरले होते, त्यापेक्षा जास्त तो आतला घाबरला होता. त्याच्या तोंडावरच सोडले. आणि आता पण पप्पाला कुठं जायचं असेल ना बाथरूमला वगैरे, तर पप्पा अंकलला घेऊन जायचे, नाही तर कधी मला उठवायचे. आता एवढे सोहमला घेऊन जाते. निखिल किती लहान होता, आता निखिलला घेऊन जायचे सोबत, तुला घेऊन जायचे सोबत. पुढं 8 वाजले की मग चला माझ्यासोबत, असे करायचे. अजून पप्पा घाबरते, गावी गेल्यावर घाबरते. आता आम्ही गावी गेलतो मध्ये, आपल्या इथं पण याला पिंपळगावला पण तसंच आहे. थोडस काय गेलतो तर किती मी नाव घेणार नाहीये, पण लहान लेकरं होते. त्यावेळेस ती पोरगी पण खूप घाबरली होती. रात्रीच्या टायमाला लघवीला उठली आपली आणि एवढी घाबरली. तिनं काहीतरी बघितलं, ती बोलली आरडली जोरात अचानकच. तिचं काय लक्ष पुढे गेली का काय, मी काय तिचं नाव वगैरे नाही घेणार, पण असं तिची आई पाणी आणायला गेली आणि तिला तिथे आपल्या रोडवर, माहिती ना रोड आपला, रोडवर ती आतमध्ये गेली. आता आतमध्ये किती लांब आहे आपली, तर तिला काहीतरी बघितलं. जशी बघितलं ते एवढी आपल्या दारामध्ये हावसामाथरीच दरवाजा नाही का तिथे, एवढी जोरात आरडली. तर तिला लगी थंडी तापच आली. दुसऱ्या दिवशी तर थंडी तापच. मग दवाखाना केला तरी तिला फरक नाही पडला, काय नाही. मग तिला अंगारा केला, खूप काही केलं, तेव्हा जाऊन तिला फरक पडेल. मग आहे ना हे अंधश्रद्धा. सांगितलं काय दिसलं? हा तिनं सांगितलं ना, अंगावर घेऊन आलेलं म्हणे. माणूस कसा दिसे, तिथं कोणीच नाही. आणि 2 सेकंदावर तिची आई पाणी आणायला गेली. रोडवर असते, आपलं घर किती लांब आहे पाण्याचं घेऊन सर ड्रामातून. त्यावेळेस ते हे केलेलं. आणि माझ्या लग्नाच्या अगोदरची गोष्ट आहे. तिथं आता यांची चुलत भावकी ती बाई अशी याच्यात विहिरीत म्हणा की काहीतरी पडून मेलेली. आता विहिरीत खूप सारे लोक पडून मेले. तर ती यायची ना सकाळी, मी स्वतः पण ऐकले. ती सकाळी 3-4 वाजता आली ना, तिच्या जोडव्याचा आवाज असा थाड थाड जोडव्याचा आवाज ठक ठक करून वाजायचा. सकाळी 4ला वाजायचा. तिच्या दारातच येऊन थांबायचं. तिच्या लेकरासाठी ती यायची. लहान लहान मुलं होती तिची, तेव्हा ती वारली. लहान लहान मुलं होते तर तेव्हा ती वारली. ती आत्महत्या म्हणून, आत्महत्या नाही पण ती डुबून मी. तर तेव्हा ती कुठून यायची कुठून नाही ते माहित नाही. पण आपल्या त्या याच्यापर्यंत आली
विहारात माहिती ना, विहाराच्या पुढे आली की तिच्या जोडव्याचा आवाज यायचा शांत, असा वाजायचा ते जोडवे. मोठ्याले जोडवे पायामध्ये राहायचे, पट्ट्या जोडवे, त्या पट्ट्याच्या घुंगराचा जोडव्याचा आवाज यायचा. जसा तो जोडव्याचा आवाज त्या दरवाजापाशी येऊनच थांबायचा. तिच्या दरवाजापाशी तिच्या 2 पायऱ्या ती वर चढायची, आवाज बंद व्हायचा. रोज मी स्वतः ऐकलंय, आम्ही विचारलं पण, तर आम्हाला सांगितलं लेकरासाठी येलेली काळजी. आता अजून पण येते नाही, अजून आता तर काही आवाज नाही ऐकत. म्हणजे आता माहिती ते एवढं कोणी लक्ष देत नाही. तेव्हा कसं माहिती नव्हतं, नवीन होतं, माणसं खूप होते आणि सगळा काळोख राहायचा, सगळीकडे अंधार वगैरे राहायचा. आता कशा लाईटी वगैरे आहेत, सगळे लोक बाहेर झोपते आणि 12-1 वाजेपर्यंत किलबिल असते. पहिले 12-1 वाजेपर्यंत कोण जागत नव्हतं. 9 खूप झाले, 9, 9:30ला लोक झोपायचे. आता काय माहिती नाही आवाज येतोय की नाही येतोय. आता सध्या पण तसं जर म्हणायला गेलं तर आपल्या त्या विहिरीमध्ये पण आहे, तिथे पण यायचे. आणि ते आंब्याच्या झाडाकडे तिकडे हा, लहानपणीच आमची बहीण होती, ती ऑफ झाली होती. तर तो काय किस्सा होता? अण्णा घेऊन आले तिथून त्या झाडात, हा, तो काय किस्सा होता? तेव्हा मी आता वल्ली तेव्हा 15 दिवस झालेले, मला ती मुलगी झालेली 8-15 दिवस झालेले. तर सगळे बोललेले की नेऊ नका रात्रीच्या टायमाला वल्ली बाळातील माणूस आहे. म्हणजे घरी डाऊट खाल्लेला सगळ्यांनी, नेऊ नका. ती खरी गोष्ट आहे, ती काय अशी अंधश्रद्धा वगैरे नाही, माझ्यासोबत घडली म्हणून ती खरी गोष्ट आहे. आता हे मी अनुभवलंय, माझी मुलगी झालेली ती मी अनुभवलंय. कारण सगळे बोलत होते नेऊ नका, पावसाचा टाइम होता, पाऊस नाही थंडीचा टाइम होता आणि सगळे बोलले की बाबा नेऊ नका. अण्णाने काय, अण्णा कुठे नेऊ नका म्हणजे क्लिअर सांगत नाही. नेऊ नका म्हणजे आपल्या घरी मला घ्यायला आलते ना ते, तर मग घ्यायला माझ्या चुलता वगैरे म्हणे आताच नेऊ नका तुमच्या घरी. तर मग अण्णामध्ये माझी बहीण आली, सोनू आत्या माहिती ना, सोनू आत्या आणि अण्णाची आई, या दोघे. अण्णा म्हणजे माझे आजोबा, म्हणजे हा. पप्पांचे पप्पा, तर माझे सासरे. तर मग त्यांची आई आलेली, अण्णाची आई आपल्या घरी. तर मग माझी चुलती एवढं पण बोलली की ते लोक आलेत ना बघायला, तर मग त्यांना आमच्या इकडेच पाठवा. तर मग अण्णा बोलले नाही, मला घेऊनच जायचंय, मला पिंपळगावला यायचं होतं. तर मग ते जबरदस्ती असं करता, म्हणजे 3 वाजल्यापासून असं करता करता देऊन 6 वाजले, 6-6:30 संध्याकाळचे. तर नाही हा म्हणत 6 वाजले. तरी पण सगळे बोललेले संध्याकाळचा टाइम झालाय, नेऊ नका, वल्ली बाळातीने संध्याकाळचा टाइम झाला. अण्णाने ऐकलंच नाही. जसं आम्ही आंबडून बस पकडली, जसं 1-1.5 तासाचा रस्ता, आणि आपली ती जुनी पाटी, आंब्याचे झाड पण बाजूला, तिथं समशान आहे, तर जिगे लोकांचं समशान आहे. तर तिथे जसं आम्ही खाली उतरलो बसमध्ये, अण्णाने पाठीवर बस थांबवली नाही, पाठीच्या थोडस पुढं जुन्या पाटी, आंब्याचे झाड, हा तिथं जुनी पाटी पहिली, चांगलं असतं, हा जुनी पाटी तिथे. ज्यावेळेस मग बस थांबवली, आम्ही दोघच, 8:30 वाजले रात्रीचे, 8:30-9 पकड तोच टाइम, आणि एवढा अंधार. तुम्ही दोघांनी मुलगी? हा, मी आणि आम्ही दोघांनी मुलगी. ती लहान होती 15 दिवसाची. मी ते बाळवत्यात, तिला जावळं वगैरे होते आणि बाळवत्यात अशी गुंडाळी, आणि एवढा अंधार, त्या अंधारामध्ये अण्णा पिढी बेत पुढं. अण्णाला मी म्हटलं, अण्णा आपल्या बरोबर जावळाची मुलगी, मी एवढंच बोललेली की बाबा मुलीला जावळ काही होणार तर नाही ना, आपण या रस्त्याने चाललो, असं बोलले मी. अण्णा म्हणे काय नाही होत, चला. अण्णा पेलेले होते आणि मग गेलो घरी गेलो तर काय, म्हणजे मांजर वाढण्याला सारखी आवाज आली तिथे. 9-9:30ला रात्रीच्या टायमाला मांजरी असतात का, 9-9:30ला, तिथून असे ह्या साईडला आंब्यात झाड, ह्या साईडला आंब्यात झाड, तिथून मांजर वाढायला सारखी आवाज आली. मग आम्ही लोक तिथून निघलो, तरी मला आवाज आला मांजरीचा. त्यावेळेस निघलो तर म्हणजे एवढं काही लक्ष नाही दिलं. घरी आले, बघितलं. घरी आल्यावर मग ती 1-1.5 तास म्हणजे हातपाय वगैरे धुतले. मग तिला दूध पाजायला घेतलं,
ती रडूच लागली. अरे म्हटलं हे कशी काय रडायला लागली. आणि दुसऱ्या असं काही एवढी आयडिया नाही की बाबा काही झालं असेल बाहेरचं काय किंवा काय म्हणजे हवा लागली असेल किंवा भूत लागलं असेल काय असं काही लक्षातच नाही कोणाच्या आलं आणि लक्षात पण नाही घेतलं. आणि नंतर मग सकाळी बघतो म्हणजे पोटात दुखत असेल तर मग बडीशोप बारख पाजायची तेव्हा बडीशोप बारखाच्या बाटल्या होत्या. लहान लेकरांच्या पोटात दुखायला लागल्यावर मग म्हटलं चल दुधात ते पाजतात तर दूध काढायला गेले तर दूधच नाही. अचानकच दूध उडालं त्यावेळेस. म्हटलं अचानकच दूध उडालं. मग तेव्हा म्हटलं दूध नाही. मग तुझ्या आजीला वाटलं की बाबा हिच्या चुलतीनं बरोबर डिलिव्हरी केली नाही वाटतं, हिला काही खाया प्यायला घातलं नाही. तुझ्या आजीनं डबल मला ते रिपीट केलं खाय प्यायला. म्हणजे बाळा तिला जे जे लागतंय खाय प्यायला ते सगळं तुझ्या आजीनं मला घातलं तरी पण दूध आलं नाही. त्याच्यावर मग ती दूध नसल्यामुळे ती खराब होत चालली ना, कारण ती वरचं काय खात नसतं दूधच आणि ती एकदम सुकत चालली. म्हणजे तिला लागलं होतं ते. ती एकदम सुकत चालली. तिच्या बरोबर मी पण किती ठिकाणी नेलं, इकडं नेलं तिकडं नेलं सगळीकडे नेलं. मग जालन्याला म्हणून कन्नम नगर आहे तिथं नेलं. पण त्या महाराजाने बरोबर सांगितलं. तिथं मुलाची एक होता तिथं नेलं तर म्हणे ही मुलगी गेली म्हणे, म्हणजे वारली म्हणून सांगितलं. आता ती चांगली हातामध्ये आमच्या चांगली खेळती म्हणजे अशी बघती. पण एवढं होतं फोटो वगैरे काढले ना ती फोटो देतच नसत. आता पप्पा कधी फोटो काढायचे कॅमेरा होता माहिती ना जुना, त्या कॅमेऱ्यामध्ये फोटो काढायला लागला आणि ती फोटो मध्ये दिसतच नसत. आता मला दूध पेत असले तर मीच दिसायचे. आणि आता ही खरी गोष्ट आहे माझ्यासोबत घडलेली म्हणून सांगते तुला. आता ही फोटो वगैरे काढायला फोटो मध्ये दिसत नसेल मीच दिसायचे. असं खेळवायला लागले तर दिसत नसेल आणि मीच दिसायची असं व्हायचं. ती फोटो देतच नव्हती. आता काय माहित ते माहित नाही. फोटो काढल्यावरती गायब असायची. हा दिसतच नव्हती फोटो मध्ये. आणि मग त्या यांनी महाराजांनी सांगितलेलं की ही गेली म्हणून. तर मग एवढं घाबरलं म्हणलं गेली. आणि खरंच त्या दिवशी संध्याकाळी तिचा बुधवारचा जन्म आणि बुधवारीच ती वाढली. त्याच दिवशी आम्ही वापस आलो. त्या दिवशी ती सकाळी गेली म्हणून आता तुझ्या आजीला पण कळमध्ये दवाखान्यात नेऊ. अशा माशा लागलेल्या आपल्या इथं. त्या माशा उडतात ना, एवढ्या माशा तिच्या झोक्याला माशा, लिंबाला झोका होता त्याच दिवशी. बरं म्हणजे आता सकाळी तिला समजा याच्याकडे न्यायचंय मुलाजीकडे न्यायचंय जालन्याला कन्नमनगर, तिथे मुलाजीकडे न्यायचंय म्हणून तिथे सकाळी आता 10-11 वाजता निघूया. तिला आंघोळ वगैरे तिथं जिथं ना ते काळ आलेला असं बोलायचे. माशा कधीच नव्हत्या आपल्या इथं. एवढ्या माशा आलेल्या तिच्या झोक्याला माशा, तिच्या आसपास अशा माशा. तो म्हणजे काय आता का म्हणजे अशी का माशा येतात असं हे करायचं हाणायचं आम्ही हे ते असं काय ते. मग तिथे गेल्यानंतर मग त्याने सांगितल्यावर मग तुझ्या आजीला समजलं असेल किंवा नसेल. मग दवाखान्यात नेली ती पुण्यात त्यावेळेसच. मग डॉक्टरनं पण सांगितलं म्हणे आता ही मुलगी गेल्यासारखीच. ते घरी आल्यावर यांना कळलं तर हे लोक रात्रभर बसून होते. पण मी नव्हते, मी झोपले होते. मला ती गेल्यावर पण मला उमज नव्हता. एवढी काळ झोप लागली. हे लोक रात्रभर तिच्याजवळ बसलेले होते. कोण तुझी आजी, तुझ्या आजीची आई आणि दोघीच होते, नंदा आणि आम्ही तर झोपलो होतो. मग सकाळी 6 वाजता ज्या टायमाला ती जन्मली त्याच टायमाला ती गेली. तेव्हाच आंब्याच्या झाडाखाली आलोत ना, त्यानंतर ह्या गोष्टी घडल्या माझ्यासोबत. मग ते खरं मी तर खरंच मानणार, कारण सगळे देव धर्म सगळं करून झालं पण काहीच नाही फरक पडला. ते एवढ्या मोठ्या सैलानी बाबामध्ये मोठं ठाणे सगळ्यात मोठं सैलानी बाबा. किती लोक जातात तिथे काय नाही झालं, जालन्याला काय नाही झालं. सगळे वैद वेद सगळे लोक दाखवून झाले तरी पण काय नाही झालं. कोणी काय सांगायचं तिथं न्यायचं, कोणी काय सांगायचं तिथं न्यायचं. पण खरंच 6 महिने खूप झालं. 3च महिन्यामध्ये ती वारी तिथून आल्यावर एवढी आणि होत चालली. बारीक हात पाय एकदम बारीक होत चालली. कारण तिला दूधच नव्हतं. मग तिला दुधाची पण तिची आबाळ व्हायची. कधी भेटायचं, कधी दूध पावडरचं दूध पाजवावं लागायचं, कधी असं दूध आणलं ते गरम व्यवस्थित होतं का नाही होतं त्याचं काही समजत नसतं.
असं व्हायचं. दुधाची याची आबळ म्हणजे तिला दूध बी नव्हतं आणि ती बारीकच होत चालली होती. बऱ्याच लोकांनी सांगितलं हिला बाहेरची झळमुळे बाहेरची हवा आहे, आता हे निघणार नाही, होणार नाही असे म्हणायचे बोलायचे. ते तर खूप काय करते. तर ती वारली शेवटी. खूप ठिकाणी दाखवली. ते तर माझ्या स्वतः समोर स्वतः सोबत घडलेला किस्सा. ते आंब्याचे झाडाच्या खालून म्हणजे प्रत्येक आंब्याच्या झाडाखाली नाही, आमचं गाव आहे ना तिथे आंब्याचे झाड आहेत. समस्या हा, नाही. तर तिकडे शमशान आहे त्या आंब्याच्या झाडाखालीच, म्हणजे अवतीभोवती शमशान आहे. तर तिथे जेव्हा पण निधन होतं कोणाचं तर ते तिकडेच नेतात शमशानामध्ये, तर तिथेच जातं. तर सहसा तिथून कोण महिला लहान मुलं वगैरे जात नाहीत सायंकाळी संध्याकाळी, म्हणजे जात नाहीत. रात्री कोण नसतं तिकडे. तर ह्या गोष्टी तर तेव्हा तेव्हा ते चालायचं की नाही इथून जायचं नाही, किंवा इथून दुसरा, त्यासाठी दुसरा रस्ता बनवलेला गाववाल्यांनी, मेन रस्ता. हा रस्ता होता येण्या जाण्याचा, पण वेगळा रस्ता बनवला. तर तिथूनच येतात लोक गावामध्ये एंट्री वगैरे. तर असं होतं. तर त्याच्यामुळे त्यांना सांगितलं ना की तिथून मुलीला नका आणू, ते बरोबर नाही बरोबर नाही. तर माझ्या आजोबांनी म्हणजे अण्णांनी ऐकलं नव्हतं त्यावेळेस. त्याच्यानंतर ह्या गोष्टी झाल्या. तर याच्यानंतर अजून काय असं काय घडलं का? हा, तिथे तर रात्रीच्या टायमाला 9-9:30 वाजले की त्या रस्त्याने कोणी आलं तर मांजराचे आवाज येतात, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येतात तिथून आल्यावर. पण ज्याच्या राशी त्याला ते पकडतेच. दिसतं म्हणजे दिसतच ते. आणि अजून पण आहे, अजून त्या रस्त्याने कोणी जास्त येत जात नाही रात्रीच्या टायमाला. ह्याच जास्तीत जास्त ह्याच आपल्या इकडे पाटीवरच्याच रस्त्याने येतात, त्या साईडने येत नाही जास्त. आता तर लाईटी आहेत, खूप म्हणजे सुविधा झाली, सोय झाली, तर आता चालतं, येत जात. माझ्या सोबत हे घडलंय ते मी ते विसरत नाही. अजून काय किस्से आपले संपले की आहे, की याच्यासाठी सेकंड पार्ट आणायचा काय? यांच्यासाठी ते बघू. तर सध्या आता तरी आपले किस्से संपलेले आहेत. तर खूप भयानक असे गोष्टी होत्या ह्या. आता तिला सांगता नाही आले पॉडकास्ट मध्ये, पण जेव्हा मी ऐकलेले 2-3 दिवसाआधी मी ऐकले होते, तेव्हा ती जी सांगायची तिची पद्धत होती. तर कोणी तिसरा माणूस असताना तो खरंच घाबरला असता. आणि ते खरंच तिला तेव्हा स्टोरी टेलिंग कशी असते ना ती करत होती. आता कॅमेरा समोर आहे म्हणून नाही करत, एकदम शुद्ध बोलायचा प्रयत्न केलाय. पण तिने जशा त्या गोष्टी सांगितल्या ना, कितीतरी गोष्टी तिने नाही सांगितल्या, ज्या आता मला पण आठवत नाही तिने काय काय सांगितलं ना. खूप वेगळंच सांगितलं आता मी जे ऐकलं. पण त्या दिवशी 2 दिवसाआधी ज्या मी गोष्टी ऐकलेल्या, म्हणजे आता हा व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा माहिती नाही, पण हा जेव्हा शूट केलाय त्याच्या 2 दिवसाआधी मी ऐकले, तेव्हा खूप गोष्टी अशा होत्या भयानक होत्या, म्हणजे ऐकायला असं गुमसुम जायचे, असे काटायचं अंगाला, अशा गोष्टी होत्या. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तरच नेक्स्ट पार्ट घेऊन येईल, आणि तो पण असा विचार करून, म्हणजे भयानक असं काहीतरी जे तिच्या अनुभवातलं आहे, किंवा तिने ऐकलेलं आहे, किंवा आपण अशा गोष्टी कव्हर करूया. तर सेकंड पार्ट तुमच्यावर आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सेकंड पार्ट आणू याचा आपण. नाहीतर अजून एक कोणाची तरी तुमच्याकडे कोणाची तरी माहिती वगैरे असेल, तुमच्याकडे कोणाकडे असेल ही स्टोरीज वगैरे, तर त्याच्यासोबत आपण पॉडकास्ट करूयात. तर तुमच्यापैकी कोणाकडे असेल अशा स्टोरी, अशा भूतांच्या असो किंवा कुठल्याही असो, भयानक, मिस्टिरियस, सिरियस, सस्पेन्स, अशा वाल्या कुठल्या स्टोरीज असतील तर आपण तुमच्यासोबत एक व्हिडिओ करू, पॉडकास्ट करू, ठीक आहे? तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, बाय. कर बाय. बाय. तर आपण सुरू करूया. त्याआधी तुम्हाला विचारतो, तर आपण अरे तू असं विचारायला लागला जणू अनोळखी बाईला असं मुलाखत देऊ राहिला. अरे सुरुवातच कर ना तशी, सुरुवातीला, नंतर मग कॅमेरा मारायचा. की आता मला समजा माहित नाही, कॅमेरा चालू नाही, नाकळत सांगायला लागली मम्मी तर मी शूट केलंय, असं पाहिजे.
तू तर अशी सेलिब्रिटी थांब थांब जरा. मी ऐकलेली असं काहीतरी. का एक कुठला तरी किस्सा आपल्याला कळाला तर बरं आहे. खाजो खाजो इथं की एवढा मोठा कॅमेरा समोर खाजो. तर आपण सुरुवात करूयात. तर मंडळी तुम्ही विचार करत असतील की एवढ्या का हसतायत पण ठीक आहे. तर माझ्यासोबत बसलेली आहे माझी मम्मी. तीच आपल्याला आज काहीतरी गोष्ट हात काढ ना चल ना आता करायचं. अरे काय म्हणते मोठं सांग तुझ्या कुठला तरी एक किस्सा सांग की तू ऐकलायस तू अनुभवलास. आहे ना माझा चुलत चुलता भावकी मधून. मला वाटतं ते फ्लॅश मुळे बोलतेस. नाही ते मला नाही जमत बाबा. अरे 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 बापरे मला भूतांनी पछाडलं मला भूतांनी पछाडलं मला भूतांनी पछाडलं भूतांनी पछाडलं.